नमस्कार मित्रांनो, ITC मार्क्समध्ये आपले स्वागत आहे। मी प्रशांत सूर्यवंशी आज आपल्याला संक्रांत या सणाविषयी माहिती सादर करत आहे। महाराष्ट्रामध्ये संक्रांत हा सण 3 दिवस चालणारा सण आहे। 14 तारखेला भोगी, 15 तारखेला संक्रांत आणि 16 तारखेला किंक्रांत असे 3 दिवस पूर्ण महाराष्ट्रामध्ये संक्रांत हा सण साजरा केला जातो। भोगीच्या दिवशी तीळ टाकून वेगवेगळे अन्नपदार्थ बनवतात। वांगे, लोणी, भाकर तसेच वेगवेगळ्या रानभाज्या याच्यापासून वेगळे पदार्थ बनवतात व ते सगळे मिळून स्वयंपाक करून सगळे खातात। तसंच तिळाला या दिवसामध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे। तीळ ही उष्णता देणारा पदार्थ आहे। त्याच्यामध्ये स्निग्धता असते। स्निग्धतामुळे मित्रांमध्ये आपलं स्नेह स्निग्धता वाढायला पाहिजे, त्यासाठी तिळाला फार महत्त्वाचे असते। या दिवशी तिळाचे लाडू बनवून आप्तसख्यांना वाटले जातात। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं सर्वांना शुभेच्छा दिल्या जातात। संक्रांतच्या दिवशी नववधूंना आपल्या घरी पहिली संक्रांत असते, त्यामुळे त्यांना त्यांची हळदी कुंकू केली जाते व त्यांना काळी साडी देऊन त्यांचे स्वागत केले जातं। तसेच लहान मुलांना देखील काळे कपडे घातले जातात। काळ्या रंगाला संक्रांतच्या दिवशी फार महत्त्वाचे स्थान असतं। तसेच किंक्रांतच्या दिवशी म्हणजे संक्रांतच्या तिसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये महाराष्ट्रात घराघरात ढिंडरे बनवले जातात। ढिंडरे घ्या म्हणजे एक हास्यास्पद तिथे चालतं। ढिंगऱ्याबद्दल आपल्या जावयांना नावे ठेवण्यासाठी ढिंडऱ्यांचा उपयोग केला जातो। असे हे ढिंडरे घराघरामध्ये बनवले जातात। महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्हा हा गुजरात राज्याचा सीमेलगत जिल्हा आहे, त्यामुळे गुजरात राज्याची संस्कृती देखील या जिल्ह्यामध्ये पाळली जाते। गुजरातमध्ये पतंग उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो। त्याचाच संदर्भ घेऊन नंदुरबार जिल्ह्यात देखील पतंग उत्सव फार मोठ्या प्रमाणात केला जातो। घराघरात टेरिसवर जाऊन आबालवृद्धापासून तर लहान बालकांपर्यंत पतंग उडवण्याचा सण चालू असतो। मोठमोठे स्पीकर लावून गाणे म्हणून पतंगाचा उत्सव साजरा करत असतात। प्रत्येक घरी गल्लीबोळामध्ये पतंगांबद्दल आकर्षण निर्माण झालं असतं। अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो। अजून मकर संक्रांतीबद्दल सांगायचं झालं तर सूर्य या दिवसापासून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, म्हणून याला आपण मकर संक्रांती म्हणतो। तसेच याला उत्तरायण देखील म्हणतो। या दिवशी आपण घरामध्ये गोडधोड जेवण बनवतो। खीर, बासुंदी, पुरी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातं। घरातील सगळे माणसं खुश असतात आणि फार मोठ्या प्रमाणात चालणारा हा सण असा साजरा करतात। आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।